बयो, अगं तू इथं काय करतेयस? तुला तर जायचं होतं की. बघ ना, सरांनी काय ऐकलंच नाही, बघितलंच ना. त्यांचं पण बरोबर आहे म्हणा. फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे आपलं हॉस्पिटल असं. आणि नेमक्या आज सगळ्यांच्या ड्युटीज पण एकत्रच लागलेत. आता कसा होतला थय? एक मिनिट. पप्पे दादा. हा पप्पे दादा बोल. हॅलो. अगो बयो, खयस तू येतस ना? अरे एक प्रॉब्लेम झालाय रे. आता खयचो प्रॉब्लेम? अगो हय लोक सगळी जमली आहेत. माका हे थांबूक लागता रे. पण तू एक काम कर, तू सगळ्यांका थंय थांबून ठेव. मी पोचते लवकरात लवकर. बरं ठीक आहे, लवकर ये तू. हां बाय. दादा, पप्पे दादाचा फोन होता. खूप लोक जमली आहेत रे थंय. आता कसा होतला? आपल्यापैकी कुणीच नाही आत आहे. दादा असा जर राहिला ना तर मग सगळ्यांचा विश्वास उडेल आपल्यावरचा. सगळ्यांना टाइमपास वाटत या. काय करूया? मग कोणीच येणार नाही रे. बयो, अगं तू नको एवढा टोकाचा विचार करू. अगं काहीतरी मार्ग निघेलच की. कसा निघात? बाबा आणि विशाल सर काय लवकर फ्री होतील असं वाटत नाही. आपण तिघं पण होय असत. मग तर कोण राहिला? अंकिता आणि हे तर जाऊ शकता ना थाय. पण त्या तर पिक्चरला जाणार होत्या. म्हणजे मी क्लासमध्ये तसं ऐकलं. अरे माझ्या कर्मा. आता सरस्वती, काय ग तू अजून इथेच? अगं उशीर झालाय, क्लिनिकला जायचं नाहीये का? सर अहो, दुष्यंत सरनी मका थांबून ठेवलं. 2 नवीन पेशंट आलेत म्हणून तू एक्स्ट्रा ड्युटी कर असं मका सांगितलं. असं अचानक? एनिवे, तू जा, मी बघतो काय करायचं. अहो सर, पण दुष्यंत सरांची ऑर्डर कशी मी डावलून? मी सांगतोय ना तुला जा म्हणून. अहो पण सर ते परत कंप्लेंट करतील. सरस्वती, मी परमिशन देतोय ना. सर पण अहो, कार्डियक डिपार्टमेंटचा हेड म्हणून मी तुला सांगतोय. यू कॅन गो. सर म्हणजे तुम्ही? हो सरस्वती, मला तुझं बोलणं पटलंय. पेशंटचं जर का भलं व्हावं असं वाटत असेल तर ही पोस्ट मला माझ्याकडेच ठेवणं भाग आहे. सर थँक्यू सो मच. इट्स ओके, इट्स ओके. चला पळा आता, भाभी डॉक्टर. तिकडे पेशंट वाट बघतायत तुमची. निघा निघा, पळा पळा. इले. दुष्यंत, थँक गॉड तू भेटायला आलास. मला वाटलं तू भेटणारच नाहीयेस. का बोलवलंस मला? एक खूप महत्वाचं काम होतं. मला वाटलं ते काम असल्याशिवाय तुला माझी आठवण कशाला येईल, नाही का? दुष्यंत, काय एवढा चिडलाय? सोड ना राग. काय एवढं खोचक बोलतोस तू? अरे आपल्या दोघांच्या फायद्याचं काम आहे म्हणून बोलवलं मी तुला इथे. असं बोल. नाही, या असल्या स्वार्थी, खोटारड्या, दुटप्पी, दरिद्री हो ना, अशा माणसाकडे काय काम काढलंस तुझं? बोल ना. हे सगळं तर मी सौदामिनी समोर बोलले होते. ह्याला कसं कळलं? नक्कीच तीच बोलली असणार. म्हणून रागवलायस तू? मला सांग, हे सगळं तुला सौदामिनीने सांगितलं ना? हा, अरे पण मी मुद्दामून नाही बोलले हे. तिने माझ्याकडून वदवून घेतलं. तिने मला सांगितलं म्हणून मी बोलले हे. आणि तिला हेच ऐकायचं होतं. दुष्यंत, माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता रे. माझा बिझनेस आहे तिच्याकडे म्हणून मी बोलले. दुष्यंत, माझे हात दगडाखाली येत रे. प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. हे बघ, तू नाही मला समजून घेतलं तर मला कोण समजून घेईल सांग ना.
इतकंच ओळखतोस ना मला? आपण इतकी वर्ष एकमेकांबरोबर आहोत तरी तुझा माझ्यावर विश्वास नाहीये, आणि त्या सौदामिनीने सांगितलेल्या गोष्टीवर तुझा लगेच विश्वास बसला. विश्वास नाही गौतम, पुरावा. पुराव्याशिवाय मी नाही बोलत काही. तुमचं रेकॉर्डिंग मी स्वतःच्या कानाने ऐकलंय. ठीक आहे, तिने तयार केलेल्या खोट्या पुराव्यांवरती तू विश्वास ठेव. माझ्यावर विश्वास नको ठेवूस, माझ्या प्रेमावर विश्वास नको ठेवूस. दुष्यंत, अरे तूच म्हणाला होतास ना तिच्यापासून जपून राहा म्हणून. मग अरे तिने जे काही मला बोलायला सांगितलं अगदी तेच, शब्द ना शब्द मी तेवढंच बोलले रे. आणि आणि ऍक्च्युली मी तुला इथे बोलवलं कारण मला तुला हे सगळं सांगायचं होतं. दुष्यंत, अरे ती सौदामिनी आपल्या दुरावा निर्माण करते, आपल्याला एकमेकांपासून तोडायला बघते. आणि तू माझ्याशी असं वागणार असशील तर आय थिंक ती सक्सेसफुल पण होतीये. दुष्यंत, एवढे वर्ष माझ्या जगण्याला, माझ्या आनंदाला फक्त एकच कारण होतं, फक्त तू. आणि आता तुझाही माझ्यावर विश्वास नसेल तर माझ्या जगण्याला काही अर्थच नाहीये. नाही त्रास देणार मी तुला यापुढे कधीच. गौतमी थांब. रेकॉर्डिंग मध्ये मी जेव्हा तुझा आवाज ऐकला, हे सगळं तू बोलताना ऐकलंस ना, तेव्हा प्रचंड राग आला होता. दुष्यंत, मी हे सगळं आपल्या भल्यासाठी करतेय रे. त्या सौदामिनीशी डिवोर्स झाल्यानंतर आपला बिझनेस मोठा करायचा आहे मला. त्यासाठी माझे सगळे कॉन्टॅक्ट वापरते, एवढी मोठी डील घेऊन आले आणि तू माझ्याशी असं बोलतोय. कसलं डील? दुष्यंत, अरे एक्सपायर्ड गोळ्यांच्या डील साठी मला एका माणसाचा फोन येतो, आणि साधा सुद्धा नाही, 35% कमिशन देतोय तो. दुष्यंत, आतापर्यंतचा आपल्याला सगळ्यात मोठा फायदा होणार. बघ ना, सौदामिनीला काही न कळू देता ही डील कशी करता येईल याचा विचार कर ना दुष्यंत, प्लीज. नाही पण गौतमी, सौदामिनी इथे असताना हे सगळं करणं खूप, पण तरीही मी करेन. तुझ्यासाठी करेन, आपल्या दोघांच्या संसारासाठी करेन. कारण गौतमी, तुला चांगलंच माहितीये माझं तुझ्यावर जितकं प्रेम आहे ना, तितकंच पैशावर. ग्रेट ग्रेट दुष्यंत, मी खूप खुश आहे. किती स्वीट आहेस तू. तुला तू साखरेपेक्षा. आणखीन एक आनंदाची बातमी आहे. कोणती? सौदामिनीनं केलेला डबा आजकाल तो विशाल खायला लागलाय. म्हणजे आता लवकरच त्यांच्या दोघांमधलं सगळं छान होणार. आपला मार्ग आपोआप मोकळा होणार. ग्रेट, ही तर ग्रेट न्यूज आहे. खरं सांगतोस तू? Absolutely. आणि एकदा का विशालनी सौदामिनीला आई म्हणून ऍक्सेप्ट केलं, ती पण सौदामिनी मला डिवोर्स. आणि एकदा का डिवोर्स मिळाला की आपण लगेच लग्न करायचं. हो, नक्कीच. या सौदामिनीला मी कशासाठी बोलवलं इथे? याच्या डोक्यातला लग्नाचा प्लॅन मस्त पुढे ढकलत होते मी, पण आता तर हा गुडघ्याला बाशिंग लावूनच बसलाय. माझं इकडे आड आणि तिकडे विहीर झालाय. त्या विशालने सौदामिनीला ऍक्सेप्ट केलं तरी प्रॉब्लेम, आणि नाही केलं तरी प्रॉब्लेम. गॉड. हा, हे बघा, डॉक्टर आता येतील. सगळ्यांची नावं मी लिहून घेतलंय. हा, एक एक सोडणार, आणि जा काय होता आता सगळं खरं खरं सांगायचं डॉक्टरांका. टेन्शन घ्यायचं नाही. डॉक्टर लिहिले, डॉक्टर लिहिले. सॉरी उशीर झाला. अगो डॉक्टर, किती उशीर? अरे त्या डीन सरांनी माका थांबून ठेवलेला. पण तू कसा काय लवकर इलास? कसं काय म्हणजे? अगो मी कम्प्युटर असय, माका आधी येऊच हवा. कम्प्युटर? अगो कम्प्युटर, अगो तो नाही डॉक्टरांका मदत करू असता, पेशंटांका गोळी देता. अरे कंपाऊंडर असतात. हा काय, असता विसरलं तू होतं. खरंच होशील काय कंपाऊंडर? सकाळ संध्याकाळ पेशंटांका थांबून ठेवचा. हा, चालत तसं पण माझं काम नाईटच असतं. हा? हा, नाही काय नाही.
बरं चला कंपाऊंडर सर बोलवा, पेशंट नका बोलवा. एक नंबर कोण? गणपत राठे. हा इले येवा. नाव सांगा. गणपत हाडे, वय 51 वर्ष. सांगा काय होतंय काका? भूक लागत नाही, हातपाय थरथरतात, त्यामुळे कामावर जाऊ शकत नाही. अच्छा. रोज तंबाखू खाल्यावर आणि दारू डोसल्यावर आणखीन काय होतला? पाय थरथरणारच ना. तंबाखू आणि दारू पण? अगो एवढाच नाही, बिडी पण पितत. म्हणजे यायचा, उपचार घ्यायचा, बरा वाटला की कामाक जायचा, मग हे पैसे मिळाले की सगळं व्यसन परत सुरू करायचं, मग हे परत बरा नाही वाटला की परत यायचा. होय ना काका? काका असा कशाक करतास? काय मिळतं तुमका दारू पिऊन सांगा? अहो तंबाखूमुळे तर तोंडाचं कॅन्सर होऊ शकता, माहितीये तुमका? धूम्रपान करणाऱ्यांमध्ये तर जास्त प्रमाणात टीबीचा. अहो तंबाखूमुळे रक्त आणि हृदय वाहिन्यांचा विकार होऊ शकता. अचानक झटका येऊन मरण येता, ब्रेन स्ट्रोक, पायाचो गँग्रीन असे डेंजर आजार होऊ शकतात, माहितीये तुमका? विचार करा, एवढूशा तंबाखूमुळे काय काय होऊ शकता. किती आजारांका तुम्ही आमंत्रण देतास. अहो नुसतंच आजारांका नाही, मरणाक आमंत्रण देतास तुम्ही. बरं माका सांगा, तुमची मुलं वगैरे काय करतात? अगो ते शुद्धीत असतात तर त्यांना माहिती असतात ना. ते घरी कधी जातात त्यांचा त्यांना माहिती नसता. यांची बायको बिचारी धुनी भांडी करता आणि पोरांका पोचता, माहिती आहे. आणि हे तिच्या पैशाच्या जेवर मजा मारतात. काका अहो एक मुलगी तिचा माहेर सोडून तुमच्या भरोशावरती, फक्त तुमच्या भरोशावरती सासरी येता की नाही, मग तिका सुखात ठेवायचं सोडून तुम्ही असं दारूच्या नादात लागतास, तिचे आयुष्य बर्बाद करतास. काका अहो तिने किती चांगली मोठी स्वप्न बघितली असतील आणि तुम्ही तिका असा जगवता. काका अहो आपलं आयुष्य खूप छोटं असता. अहो तुमचं आयुष्य तुमच्या मुला बाळांवांगडा घालवायचं सोडून तुम्ही असं वाया घालवतास, तमाशे करतास. खूप छोटं असतं हो आपलं आयुष्य. का काय नाही, तुमका जर उपचार घ्यायचे असतात ना तर उद्या सकाळी तुमच्या मुलांका हे घेऊन या. जा. डॉक्टर त्यांच्या मुलांका बोलून काय होतला? पप्पा दादा कधी कधी ना गोळ्यांचा काय फायदा नसता. गोळ्या तात्पुरता इलाज करतात. असं दारूच्या आहारी गेलेल्या माणसांका ना मनावरती उपचार करूक लागतात. हाय शपथ, अगो कसला हुशार असस तू. होय ना? मग हे कंपाऊंडर सर आता पुढच्या पेशंटाक बोलवा. हा येस येस येस. चला सेकंड नंबर. ओ नाडे दादा तुमचाच नंबर हा. ओ माडे नाही हो, गाडे गाडे. हा गाडी ताई विसरला विसरला. येवा येवा. सावकाश बसा. एक्सक्यूज मी, दुष्यंत सर. दुष्यंत सर. काय झालं काय पोटे एवढं? सर तुम्हाला असं वाटतंय ना की तुम्ही त्या सरस्वतीला मस्त कामाला लावलंय. सर एकदा वॉर्डमध्ये जाऊन चेक करा ती वॉर्डमध्ये आहे की नाही ते. तशी काही गरज नाही पोटे. अहो एका हार्ट पेशंट जवळ बसवून ठेवलंय तिला, त्यामुळे पुढचे 2.5-3 तास तरी तिची सुटका नाही. आणि तिकडे तिचे सगळे पेशंट्स थांबतील, खोळंबतील, शेवटी कंटाळा येऊन निघून जाते. काय पोटे, तुम्हाला जे काम जमलं नाही ना ते मी करून दाखवलंय ऍज ऑलवेज. ऍज ऑलवेज. नाही सर तुम्ही हसून घ्या, हसून घ्या तुम्ही. तिने तुम्हाला मूर्ख बनवलंय सर. पोटे सर माझ्यावर चिडून काय होणार? जिनी हे सगळे प्रताप केलेत ना तिच्यावर चिडा, तिच्यावर डापका. एक मिनिट तुम्हाला म्हणायचं काय नक्की? तुम्हाला असं वाटतंय ना सर की तुम्ही तिला मस्तपैकी वॉर्डमध्ये कामाला लावलंय, ती इथे खोळंबून राहील, मग तिकडे तिचे पेशंट खोळंबून राहतील, ती आली नाही म्हणून ते निघून जातील आणि तिचं ते क्लिनिक बंद पडेल, या भ्रमात आहात ना तुम्ही. एकदा वॉर्डमध्ये जाऊन चेक करा, तुमच्या भ्रमाचा भोपळा कसा फुटेल बघा. एक मिनिट पोटे, हे असं काहीही होणार नाही. माझी ऑर्डर डावलून ती कुठेही जाणार नाही. आय एम शुअर ऑफ दॅट. ती जाऊ शकणार नाही, ती गेली. तिच्या त्या गरीब गरजू पेशंटला तपासायला तिच्या त्या क्लिनिक मध्ये गेली.
नाही विश्वास बसत आहे. हाऊ इज दिस पॉसिबल? मग आता वॉर्ड मध्ये कोण आहे? तुमचं हार्ट रेट मॉनिटर करायला लागेल आणि उद्या त्यांचा 2D एको सुद्धा आपण करून घेऊ. सरस्वती कुठे? कुठे आहे सरस्वती? सर तिची ड्युटी संपली, सो ती निघून गेली. कोणी सांगितलं तिची ड्युटी संपली म्हणून? मी ड्युटी असाइन केली होती ना तिला, केली होती ना. मग मला न सांगता ती कुठे निघून गेली आहे? अँड जस्ट या डिपार्टमेंटचा हेड कोण आहे? डॉक्टर पोटे आहेत, राईट? मग त्यांनाही न सांगता ती निघून कशी गेली? याचा अर्थ काय होतो? प्लीज सांगा मला, याचा अर्थ काय होतो? इथे सिनियर्सचा अजिबात रिस्पेक्ट केला जात नाही, राईट? कोणाच्या सांगण्यावरून गेली ती? स्पीक अप. कोणाच्या सांगण्यावरून गेली ती? मी सांगितलं तिला. तू? तुझा काय संबंध रे? त्या सौदामिनीच्या हातचा डबा खायला लागलायस म्हणून या हॉस्पिटलचा मालक समजतोस का काय स्वतःला? सर तुम्ही प्लीज पर्सनल नका. मी पर्सनल होत नाहीये. तू प्रोफेशनल एटिकेट्स आणि प्रोटोकॉल विसरतोयस. ते देखील तुझ्या वैयक्तिक कारणांसाठी, पर्सनल बेनिफिटसाठी. कुठल्या अधिकारानं तिला जा म्हणालस? अधिकार आहे म्हणूनच सांगितलं. कसला अधिकार? कार्डियक डिपार्टमेंटचा हेड हा अधिकार. व्हॉट रबिश. या डिपार्टमेंटचे हेड डॉक्टर पोटे आहेत, एम आय राईट? सर मी अजून राजीनामा दिलेला नाहीये, त्यामुळे आयडियली अजूनही मीच कार्डियक डिपार्टमेंटचा आहे. एनिवे, मी या पेशंटचे रिपोर्ट्स चेक केले. इट्स स्टेबल, त्यामुळे कुठलीही इमर्जन्सी नाही. आणि म्हणून मी सरस्वतीला इथून जायला सांगितलं. तिला तिची दुसरी कुठली चांगली कामं करायची असतील तर करू दे की. आणि हो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कार्डियक डिपार्टमेंटचा हेड या नात्याने याच्या पुढचे सगळे निर्णय मी घेईन. कोणाला कुठली ड्युटी द्यायची, कोणाला कधी असाइन करायचं की नाही, हे सगळं मी ठरवेन. सो प्लीज थँक्यू. एनिवे, आम्हाला आमचं काम करू दे. थँक्स. हां, सो मी काय सांगत होतो, पेशंटचा हार्ट रेट आणि आपल्याला ऑक्सिजन लेवल मॉनिटर करायला लागेल. उद्याला त्यांना जरा पोटे आहो, ते डिपार्टमेंटचे हेड तुम्ही आहात ना? विशालनी त्याची पोझिशन रिजेक्ट केली होती ना? मग सर मी सगळी प्रोसेस केली होती सर, पण सौदामिनी मॅडमने ऐन वेळेला पेपर्सवर सह्याच केल्या नाहीत. ओ आय सी. म्हणजे त्या सरस्वतीला वाचवण्यासाठी डॉक्टर विशालनी हा निर्णय घेतलाय तर? ऍब्सोल्युटली सर. पुढे हे दोघं वाटतात तितके साधे नाही आहेत. खूप हुशार आहेत सर. त्या सरस्वतीच्या संपर्कात जो येतो ना तो हुशार होतो. ती बरोबर विचार करूनच डिसिजन घेते आणि समोरच्या माणसाला आपल्या गटात ओढून घेते. पोटे त्या सरस्वतीचं कौतुक काय करत बसला इकडे? पुढे काय करायचं याचा विचार करा ना जरा. सर आता आपल्याला शेरात सव्वा शेर व्हावं लागणार आहे. सर मला विचार करायला थोडा वेळ द्या सर. पोटे काय वाटेल ते करा, वेळ घ्या, पण जरा विचार करा. सर आता हा पोटे त्या सरस्वतीला सोडणार नाही. बघाच तुम्ही आता. जर जास्त त्रास वाटला ना की उद्या या. मग ते आपले शुभंकर डॉक्टर आहेत ना, ते तुमका चेक करतील आणि गोळ्या लिहून देतील. हा, या तुम्ही आता येऊ शकता.
पोलीस सावकाश. लपतो कुठे? हे पकड त्याला. सर अरे पप्पा, काय तुझ्यात तर आता पकड जा आता तर. अरे थांब, पळतो कुठे? थांब बोललो ना तुला. सर काय झाला?